नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाचा निर्णय आणि शालेय शिक्षण क्रीडा विभाग महाराष्ट्र शासनाने केलेला सर्जिकल स्ट्राईक. ऐकलंय ना सर्जिकल स्ट्राईक बद्दल? तसाच सर्जिकल स्ट्राईक जणू काय शिक्षक भरतीमध्ये या प्रोसेसमध्ये शालेय शिक्षण विभाग करणार आहे. आणि जे उमेदवार शिक्षक भरती TAIT 2025ची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी न भूतो न भविष्यती एवढ्या पदांची भरती होऊ शकते अशी ग्वाही मिळत आहे. आणि अर्थातच शिक्षकांच्या हक्कासाठी शिक्षकांचा लढा जो आझाद मैदान मुंबई येथे उभारला होता त्याला यश सुद्धा आलेलं आहे. या सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये याच्यासाठी पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला शिक्षक व्हायचंय, तुम्हाला शिक्षक झालेलं आम्हाला बघायचंय. शिक्षक भरतीचा इतिहास आहे, मागितल्याशिवाय काही मिळत नाही. म्हणून आता घरात घुसूनच हा सर्जिकल स्ट्राईक महाराष्ट्र शासन शिक्षण व क्रीडा विभाग यांनी केलेला आहे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण हा जो निर्णय आहे तो काय आहे, त्याचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे, शिक्षक भरतीवरती फक्त TAIT तिसरी नव्हे तर चौथ्या टेटवरती सुद्धा याचा कसा परिणाम होणार आहे, आणि जे उमेदवार वर्षानुवर्ष DED, BEd, BPEd, MEd करून बसलेले आहेत ते शिक्षक भरतीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी कसा हा सुखद धक्का आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करा. आणि हो, चला तर मित्रांनो सुरुवात करूया. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी शिक्षक भरतीवर पारदर्शकता आणण्यासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. आणि पवित्र पोर्टल शिवाय शिक्षकांच्या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्याच्याविषयी सखोल चौकशी केली जाणार तर आहेच. सोबतच ज्या आस्थापना पोर्टलला जागा देत नाहीयेत पवित्र पोर्टल अंतर्गत त्यांच्याविषयी मात्र मोठा बडगा उभारला जाणार आहे. या अगोदर सुद्धा मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने, शिवनिटी फाउंडेशनचे आमचे पूर्ण पदाधिकारी नेहमी तुम्हाला याच्याबद्दलचं सांगत असतो, माहिती देत असतो. दादा भुसे यांनी स्वतः आम्हाला मुंबई आंदोलन अधिवेशनादरम्यान आम्हाला हे आश्वासन दिलं होतं आणि ते स्वतः त्यांनी अर्धा तास जवळपास याच्यावरती चर्चा केली त्यांच्या अधिकाऱ्यासमवेत या विषयावरती. कारण याच्या अगोदर जवळपास अशा कितीतरी संस्थांची नावं मी स्वतः दादा भुसे यांना नेऊन दिलेली आहेत. आणि आता मात्र ते स्वप्न आहे जो निर्णय शासन निर्णय आला, परंतु तो केराची टोपली दाखवली होती आजपर्यंत संस्था चालकांनी, आस्थापनांनी 1 ते 12च्या नव्हे DED अध्यापक विद्यालयापर्यंतच्या. त्यांना मात्र आता त्याचं स्वागत करावं लागणार आहे. 16 ऑक्टोबर 2025ला मुंबई खंडपीठाने जरी निर्णय दिला तरी सुद्धा त्याचा इतकासा प्रभाव पडला नव्हता. म्हणूनच मुंबई आंदोलन शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून केलं आणि अशा खाजगी संस्थांना निर्देश द्या पवित्र पोर्टल भरतीचे अशा ठामपणे मागणी केली, ती लावून धरली आणि आता त्याला हे यश आलेलं आहे. आणि त्याच्या संदर्भातली SOP ही जे जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यामधले हे आपण SOP पाहते. त्याच्या अगोदर आपण थोडक्यात याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तेव्हा याच्यामध्ये पूर्णतः त्यांनी डिटेल दिलेले आहेत. अशा पद्धतीने आतापर्यंत भरती चालू होती. पवित्र पोर्टल अंतर्गत मुलाखत राऊंड, विदाऊट मुलाखत राऊंड अंतर्गत जे काही आस्थागायतपर्यंत खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पदावर पवित्र पोर्टल शिवाय झालेल्या नियुक्तीचा अहवाल शासनास उपलब्ध करून द्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी समिती सुद्धा नेमण्यात आलेली आहे. त्यामुळे या समितीमध्ये अर्थातच जे महत्त्वाचे अधिकारी असतात त्यांच्यावरती जबाबदारी सुद्धा वाढलेली आहे. आता मित्रांनो, हे जे तुम्ही पाहताय ते एक मोठं पत्रक आहे, त्याचा आपण सारांश या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला TIT 2025मध्ये शिक्षक व्हायचे तर टीचर्स हेल्पलाईन मेंटरशिप बॅच जॉईन करा. त्याच्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा प्रवास आहे तो आमच्यासोबत होणार आहे आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन मिळून तुम्हाला योग्य ती शाळा, तुमच्या हक्काची, तुमच्या जीवाभावाची, तुमच्या जवळची शाळा मिळण्यास नक्कीच मदत होणार आहे. कारण आम्ही तुम्हाला पसंतीक्रमपासून अपॉइंटमेंट ऑर्डर हातात मिळेपर्यंत तिथं मात्र तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. मी आहेत, बेलेकर्स आहेत आणि आमचे सर्व पदाधिकारी सुद्धा आहेत. मित्रांनो, आपण हा शासन निर्णय पाहतोय त्याच्यामध्ये जो पहिला जो मुद्दा आहे तो अजून डिटेलमध्ये दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ज्यांनी काही पवित्र पोर्टलशिवाय नियुक्त्या झालेल्या आहेत
16 जुलै 2017 नंतर त्यांची मात्र पूर्णतः समिती गठीत करून त्यांनी अशा पद्धतीचा अहवालसुद्धा मागितलेला आहे आणि ही जी समिती आहे त्याच्या संदर्भातली समन्वयाची जबाबदारी आहे ती शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांची राहणार आहे आणि याचं देखरेखची जबाबदारी संपूर्णतः शिक्षण आयुक्त यांच्यासोबत असणार आहे. जो दुसरा आणि महत्त्वाचा जो शासन निर्णय आहे तो आहे की जी काही अधिक संक्षिप्तपणे किंवा पवित्र पोर्टल भरती पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. त्याच्या संदर्भातली SOP सुद्धा इथे तयार करण्यात आलेली आहे आणि त्या SOP नुसार परिशिष्ट अ मध्ये दिल्याप्रमाणे सर्व कार्यवाही करायची आहे. तिसरा जो निर्णय दिलेला आहे तो 16 ऑक्टोबर 2025चा आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने हे ऑलरेडी सांगितलेलं आहे की पारदर्शकपणे सर्व घटकांनी सर्व उमेदवार नियुक्ती शालेय शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलद्वारेच करायचे आहेत आणि ते होत नाही आहेत अशी खंत माननीय उच्च न्यायालयाने व्यक्त केली होती आणि त्याच्यामुळे आता खाली सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यांनी आता सांगितलेले आहे की आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शैक्षणिक संस्थांना लॉग इन ID उपलब्ध करून द्यायचे आहेत आणि सर्व शिक्षणाधिकारी, शिक्षण विभाग उपसंचालक यांची खात्रीसुद्धा करून घ्यायची आहे. सोबतच शाळात नोंद नसलेल्या शिक्षकांची तपासणी होणार आहे. काही विशेष प्रकार नसतील अनुकंपा अल्पसंख्याक संस्था यांची सुद्धा विचारात घेतली जाणार आहे. समितीने अहवाल निश्चित करण्यासाठी कालमर्यादा सुद्धा देण्यात आलेली आहे. ठराविक कालमर्यादेतच यांनी हा अहवाल सबमिट करायचा आहे आणि ते करत असताना शिक्षण विभाग आयुक्त स्तरावर या पूर्णतः देखरेख केली जाणार आहे आणि यानंतर शिक्षक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व नियमानुसार करण्यासुद्धा भर दिला जाणार आहे. सोबतच आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे पवित्र पोर्टल अंतर्गत जे सोडून ज्या काही बाह्य पद्धतीने नियुक्त्या होणार आहेत त्याच्यावरती पूर्णतः नियंत्रण आणलं जाणार आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाची बातमी आणि मागणी ती म्हणजे तुमच्या हक्काची पोर्टलवरच्या जागा वाढणार आहे. त्यांनी याचा परिणाम शिक्षक भरती 2025लाच होणार नसून शिक्षक भरती येणाऱ्या काळामध्ये 4थ्या टेटला सुद्धा होणार आहेत. 4थी टेटसुद्धा वेळेवर तीच घेण्यात यावी आणि 3ऱ्या टेटची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आपण प्युरिटी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत आणि करतच राहू. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा कारण मित्रांनो लढण्याचा इतिहास आपला आहे आणि हारणे आपल्या रक्तात नाही आणि तुम्ही हा रिझल्ट ना पाहताय आणि याच्या अगोदर सुद्धा आझाद मैदानातून सुद्धा आपण आवाहन केलं होतं. तुम्ही फक्त वेट अँड वॉचची भूमिका करा. तुम्ही हा निकाल रिझल्ट पाहतच राहील. उद्या जागा आलेल्या सुद्धा तुम्ही डोळ्यात पाहतच राहणार आहात. भूतो न भविष्यती अशी ही भरती होणार आहे कारण तशा पद्धतीचा सर्जिकल स्ट्राईकच केलेला आहे. आता याच्यामध्ये जाहिरात प्रसिद्ध करत असताना त्यांनी जी जाहिरात आहे ती त्यांच्या स्थानिक 2 वृत्तपत्रामध्ये सुद्धा द्यायची आहे किंवा एक मराठी भाषेमध्ये असावा आणि दुसरी त्यांची जी काही भाषा असेल तिथली इंग्रजीवर वेगळ्या भाषेत द्यायचं असतं. सोबतच जी आहे खपाचं जी वृत्तपत्र आहे तिथं द्यायची आहे आणि अर्थातच पोर्टलवरती तात्काळ जाहिरात दिल्यास संस्थेच्या पोर्टलवर जाहिरात तात्काळप्रमाणे रद्द करण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्याने करायची आहे. म्हणजे लक्षात घ्या यादीबाहेरील वृत्तपत्रात आता त्यांनी यादी दिलेली आहे कोणत्या वृत्तपत्रामध्ये ते सोडून जर दिली तर त्याची अक्षरशः ते जाहिरातसुद्धा रद्द करायची आहे. आणि सर्वात महत्त्वाचं 5वं बघा ते तुमच्या आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. पवित्र पोर्टलशिवाय कोणत्याही परिस्थितीत संस्था स्तरावर नियुक्त्या केल्या जाणार नाही त्याची सर्वथा नोंद घ्यायची आहे. आणि हॅट्स ऑफ टू ऑल माय टीम मेंबर्स अँड ऑल ऑफ यू डिअर गाईज, गॉड ब्लेस यू. हे फार मनापासून याच शब्दासाठी हाच अट्टाहास होता. आज तो पूर्ण झालेला आहे. खूप बरं वाटतंय. व अशा नियुक्त्या करण्यात आल्यास त्यास कोणत्याही परिस्थितीत मान्यता दिली जाणार नाही व संस्थेविरुद्ध नियमोचित कार्यवाही करण्यात येईल याची नोंद शैक्षणिक संस्थांनी घ्यायची आहे. मित्रांनो या अगोदर सुद्धा जवळपास 1,500 शिक्षण संस्थांची यादी आपण माननीय दादा भुसे यांच्यापर्यंत पोहोचवली होती. त्याच्यावरती आता नाशिकच्या संस्थांवरती कार्यवाही सुरू झालेली आहे. काही धुळेच्या संस्था आहेत त्याच्यावरती सुद्धा सुरू झालेली आहे आणि पोर्टलशिवाय आता शिक्षक भरती होणारच नाही. त्यामुळे TIT जी परीक्षा देणार आहात तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी. राज्यातली केवळ एकच भरती जिथं तुम्हाला हक्काची नोकरी मिळू शकते आणि हक्काचं व्यासपीठ म्हणजे ते आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून सर्वांपर्यंत नक्की पोहोचवा. इथंच तुम्हाला मिळेल नोकरी आणि तुमच्या हक्काची भाकरी सुद्धा. मित्रांनो फायनली आज जो आमचा लढा होता आझाद मैदानमध्ये त्याच्या शिवनिटी फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी सर्व आंदोलनामधील सहभागी उमेदवार यांनी साथ दिली म्हणूनच आज हे शक्य झालेलं आहे आणि अक्षरशः आज सुखाची झोप लागेल अशा पद्धतीची मनाची अवस्था झालेली आहे. कारण खरंच याचीच आम्ही वाट पाहत होतो.
हेच आम्हाला पाहिजे होतं, की कधी एकदा यांना चाप बसतोय. बऱ्याच बॅकडोर एंट्रीसुद्धा झालेल्या आहेत. त्याचे ऑलरेडी डिटेल्स आपण दादा भुसे यांच्याकडे पाठवलेली आहे. मी स्वतः एक टीचर आहे, स्वतः ॲडव्होकेट आहे. स्वतः मी PhD करते, रिसर्च करते. परंतु हे करत असताना हे जे चुकीचं होतंय ना, ते सतत बोचत होतं आणि आता मला फार समाधान वाटतंय पर्सनल वैयक्तिक ह्याच्यावरती, की आता हे मात्र रडारवरती आल्याशिवाय राहणार नाहीत आणि पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला बगल देणाऱ्या सर्व आस्थापनांवरती लगाम देण्याचं काम आणि फक्त लगाम न देता त्यांच्याच संस्थेत घुसून कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये त्यांची मान्यताच रद्द होईल हे सुद्धा तुम्ही पाहतच राहणार आहात. त्यामुळे पोर्टलवरच्या जागा वाढणार आहेत. मित्रांनो, नेहमी आपण सकारात्मक असतो. तुम्ही असंच राहा, कारण आपण लढतोय ते तुमच्या नोकरीसाठी आणि 100% तुम्हाला याच्यातून नोकरी तर मिळेलच. त्यासाठी आणि येणाऱ्या काळामध्ये आपण जिल्हावाईज जे अधिकृत आकडे आहेत तेही तुमच्यापर्यंत सांगू. जाहिराती लवकरात लवकर अपलोड व्हावेत त्याच्यासाठी आपण लढतोच आहे. इव्हन तुमचा जो प्रवास आहे तोच आता मेंटरशिपच्या माध्यमातून आमच्यासोबत सुरू झालेला. त्यामुळे घाबरायचं काय कारण नाही, कारण तुम्ही शिक्षक होणार आहे. एकच लक्ष, शिक्षक भरतीमध्ये शिक्षक व्हायचंय आणि तुम्हाला शिक्षक झालेलं आम्हाला बघायचं. हॅलो. मित्रांनो, खूप खूप हा मॅडम धन्यवाद. बोला. शिवशाहू फुले हा आंबेडकरांतून सुरुवात केलेली हे मित्रांनो, आपलं आपण कार्य सर्वजण सध्या आज ना या ज्या स्तरावरती काही जाऊन जागा पोहोचलेलं पाहतो, आहे. रिक्त जिथं जागा मात्र मला एक समायोजनानंतर समाधान वाटतंय, आणि की आपण संच जसं मान्यता एक्सपेक्ट केलं होतं, 2025 मे मागणी एंड केली होती पर्यंतच्या त्याच्या पद्धतीची त्याच्यामधला कार्यवाही आजच्या झालेली आहे या आणि निर्देश व्हिडिओमध्ये सुद्धा आपण मिळालेले पाहणार आहेत. आहोत हॅट्स ऑफ टू यू. जो गॉड जिल्हा ब्लेस आहे यू. तो ऑल द म्हणजे बेस्ट. कोल्हापूर आणि त्या जिल्ह्यातली माहिती आपल्यासोबत प्रज्वल सर